आणि मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला मोठी बातमी. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि थोड्याच वेळात आता राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात होतीये. राज्यपाल रमेश बैस यांच्या कारकिर्दीतलं म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पहिलंच हे देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्याचसोबत शिंदे फडणवीस सरकारचं सुद्धा पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन. आणि नुकताच राज्यपाल रमेश बैस यांचं विधिमंडळामध्ये स्वागत झालंय. त्याचसोबत विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचं स्वागत केलं. तिथे राष्ट्रगीत पार पडलं आणि आता थोड्याच वेळात राज्यपालांचं अभिभाषण सुरू होईल आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. ही थेट दृश्य आहेत विधान भवनातली. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असताना त्यापूर्वी राज्यपालांचं अभिभाषण सुरू होत आहे. नागरिक प्रसन्नता हो रही है. विरोधी सरकार छत्रपति शिवाजी महाराज विधान भवनात सध्या राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. राज्यपाल रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यानंतर पहिलंच हे अधिवेशन आहे आणि त्याचसोबत शिंदे फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षाचे पडसाद या अधिवेशनामध्ये उमटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जाण्याची शक्यता, त्याचसोबत या अधिवेशनादरम्यान कोणकोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरायचंय यासाठी कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षांची एक सभा देखील पार पडली. त्यानंतर विरोधी पक्षांच्या स्वतंत्र पक्षांच्या बैठका देखील पार पडल्या. कोणकोणत्या मुद्द्यावरती सरकारला घेरायचं यावरून आज पहिल्याच दिवशी कोणते मुद्दे मांडले जातात विरोधकांकडून आणि त्याचसोबत सरकारकडून हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पुढचा जवळजवळ 1 महिना हे अधिवेशन सुरू राहणार आहे आणि वेगवेगळे मुद्दे या अधिवेशनादरम्यान गाजण्याची शक्यता. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषण सध्या सुरू आहे. ही विधान भवनातली थेट दृश्य आपण पाहतोय. महाराष्ट्र राज्यातला सत्ता संघर्ष सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. अजून त्याचा निकाल लागायचा आहे. मात्र त्याचेच पडसाद विधान भवनात अधिवेशनादरम्यान उमटण्याची शक्यता. विधिमंडळाचं शिंदे फडणवीस सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतल्यानंतर रमेश बैस यांचं देखील हे पहिलंच अधिवेशन. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होतीये. सध्या अभिभाषण सुरू आहे. विधान भवनातली ही थेट दृश्य. काही मिनिटांपूर्वी विधान भवनात राज्यपालांचं स्वागत करण्यात आलं मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर मंडळींकडून आणि सध्या राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र या अधिवेशनादरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर येण्याची शक्यता. अर्थात कोणकोणत्या मुद्द्यावरती सरकारला घेरायचं या संदर्भात आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाची एक बैठक सुद्धा पार पडली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली. त्याचसोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची स्वतंत्रपणे बैठक सुद्धा झाली आणि हे अधिवेशन कसं पार पडतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. अर्थात शेतकऱ्यांचं सुद्धा लक्ष, कारण येणाऱ्या या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातल्या जनतेला नेमकं काय मिळतं, शेतकऱ्यांना काय मिळतं याकडे देखील
लक्ष आहेच. शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यासाठीचे हे अधिवेशन सुरू झाले. आजपासून राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी काही आमदार मंडळींच्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेल्या होत्या, जे विधान भवनामध्ये येत होते. सत्ताधारी आमदारांकडून त्याचसोबत विरोधक आमदारांच्या देखील आपण प्रतिक्रिया ऐकल्या. विरोधी पक्षांची एक बैठक सुद्धा झाली. सरकारला कोणकोणत्या मुद्द्यावरून घेरायचं या संदर्भातली रणनीती संपूर्ण अधिवेशनादरम्यान किंवा आजच्या पहिल्या दिवशी नेमकी भूमिका काय या संदर्भातली रणनीती ठरवण्यासाठी एक बैठक पार पडली. आता विरोधक नक्कीच सरकारची कोंडी करणार यात काही शंका नाही. मात्र पाहूयात आजच्या पहिल्या दिवसात, अधिवेशनाच्या या आजच्या पहिल्या दिवसात नेमकं काय काय घडतं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होतीये राज्यपालांच्या अभिभाषणानं. शिंदे फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे आणि यासाठी वेगवेगळ्या घटकांसाठी या अर्थसंकल्पातून काय असणार याकडे तर नागरिक अपेक्षा लावून बसलेलेच आहेत. शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न जो विरोधकांकडून मांडला जाऊ शकतो, अर्थात या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळणार, शैक्षणिक क्षेत्रासाठी काय असणार किंवा इतर सर्वसामान्यांसाठी काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तत्पूर्वी ही थेट दृश्य आपण पाहतोय विधान भवनातली, जिथे राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे. विधानसभा आणि विधान परिषद प्रमुख उपस्थित आहेत आणि राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांच्या अभिभाषणानं शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती. अर्थात त्यांचं हे पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पुढच्या काही दिवसात 25 मार्च पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी काय वेगळं दृश्य पाहायला मिळतं किंवा वेगळे मुद्दे विरोधकांकडून कोणते मांडले जातात आणि रोजच्या दिवसाचे अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतील अधिवेशनादरम्यानचे. तर शिंदे फडणवीस सरकार राज्यामध्ये सत्तेत आल्यानंतर हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सेनेच्या 56 आमदारांना व्हीप बजावलाय. म्हणजेच उद्धव ठाकरे समर्थकांना सुद्धा हा व्हीप बजावण्यात आलाय. त्यावरून आता जुंपलेली आहे, कारण व्हीप बजावल्यास कोर्टामध्ये जाण्याचा सुनील प्रभूंनी इशारा दिलाय. तर हा व्हीप केवळ उपस्थितीसाठी असून कारवाईसाठी नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं. आम्हाला अजूनही कोणालाही व्हीप प्राप्त झालेलं नाही आहे आणि सुप्रीम कोर्टासमोर त्यांच्या वकिलाने आम्ही व्हीप बजावणार नाही असं सांगितलं असताना देखील जर त्याने व्हीप बजावला तर पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर जाऊ. मुख्यमंत्रीपद गेलं, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, आमच्यावर खोट्या नाट्या केसेस झाल्या, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची संरक्षणं काढली. अशा गोष्टीला आम्ही घाबरलो नाही. तर ह्या व्हीपची काय तुम्ही सातत्याने व्हीप सांगताय असे काही. आणि तो थेट ऐकूयात राज्यपालांचं अभिभाषण. अपना दवाखाना शुरू करना प्रस्तावित किया है. मेरी सरकार ने निजी क्षेत्र और गैर सरकारी संगठनों के जरिए राज्य के शीघ्र तथा व्यापक विकास को प्राप्त करने के लिए नीति आयोग की तर्ज पर महाराष्ट्र परिवर्तन संस्थान मित्र की स्थापना की है. मित्र राज्य के विकास के लिए नीतिगत, तकनीकी साथ ही साथ कार्यात्मक दिशा प्रदान करने वाला प्रबुद्ध मंडल होगा. मेरी सरकार ने आर्थिक और अन्य अनुषंगिक मामलों पर राज्य सरकार को सलाह देने के लिए आर्थिक सलाहकार परिषद की भी स्थापना की है. आदरणीय प्रधानमंत्री ने 11 दिसंबर 2022 को नागपुर से शिरडी के बीच का 521 किलोमीटर का मुंबई नागपुर हृदय सम्राट बाला साहब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि द्रुत गति महामार्ग का उद्घाटन किया है. उसके उद्घाटन के 31 जनवरी 2023 तक इस महामार्ग पर कुल 7,84,739
वाहनों ने यात्रा की है। मेरी सरकार वर्सोवा बांद्रा सीलिंग परियोजना शीघ्रता से पूरी करने के लिए वचनबद्ध है। केंद्र सरकार से पूंजीगत व्यय के लिए विशेष सहायता योजना एशियाई विकास बैंक से उपलब्ध हुआ ऋण और हाइब्रिड इम्यूनिटी योजना के जरिए राज्य में सड़क निर्माण कार्यक्रम शीघ्रता से शुरू है। प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना के अधीन अब तक 26,731 किलोमीटर लंबाई का सड़क सन्निर्माण कार्य पूरा किया गया है। मेरी सरकार ने विभिन्न योजनाओं के अभिसरण के जरिए लगभग 5,000 गांव में जल युक्त शिवार अभियान 2.0 कार्यान्वित करने का निश्चय किया है। जल भंडार क्षमता में वृद्धि करने के साथ ही साथ कृषि भूमि की मृदा गुणवत्ता में सुधार लाने के लिए गालमुख धारण आणि गाल युक्त शिवार की योजना निरंतर जारी रखी जाएगी। मेरी सरकार ने केंद्र द्वारा प्रायोजित प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के अधीन 27 परियोजनाओं तथा बलिराजा जल संजीवनी योजना के अधीन 91 परियोजनाओं को मंजूरी दी है। पूरी की गई परियोजनाओं से प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के अधीन 3,27,000 हेक्टेयर सिंचाई क्षमता का क्षेत्र सृजित किया गया है तथा बलिराजा जल संजीवनी योजना के अधीन 1,73,000 हेक्टेयर सिंचाई क्षमता का क्षेत्र सृजित किया गया है। अब तक 2,95,127 हेक्टेयर के कमान क्षेत्र पर पाइप वितरण नेटवर्क पूरा किया गया है। मेरी सरकार ने 37,400 करोड़ रुपयों की प्राकृतिक लागत होने वाली 29 सिंचाई परियोजनाओं को पुनरीक्षित प्रशासकीय अनुमोदन दिया है। यह 29 परियोजनाएं पूरी होने के पश्चात 5,86,439 हेक्टेयर भूमि सिंचित होगी। किसानों को दिन के समय में बिजली प्रदान करने के लिए मेरी सरकार ने मिशन 2025 कार्यक्रम शुरू किया है, जिसके द्वारा 30% कृषि फीडरों को अगले 3 साल में सौर ऊर्जित किया जाएगा। 5 लाख से अधिक आवासों के निर्माण को पूरा करने के उद्देश्य से प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण और राज्य प्रायोजित ग्रामीण गृह निर्माण योजना के कार्यान्वयन के लिए अमृत महा आवास अभियान शुरू किया गया है। आदरणीय प्रधानमंत्री के हर एक के सिर पर छत पे सपना को पूरा करने के लिए ग्रामीण और शहरी दोनों क्षेत्रों में प्रधानमंत्री आवास योजना के कार्यान्वयन को गति देने के लिए सरकार वचनबद्ध है। मेरी सरकार पुलिस कर्मचारियों के लिए पर्याप्त आवास उपलब्ध कराने के लिए दीर्घ अवधि, मध्यम अवधि और तत्काल उपाय कर रही है और माडा की मदद से मुंबई में पुलिस आवासों का पुनर्विकास करने का निश्चय किया गया है। मेरी सरकार ने पुलिस कर्मचारी और उनके वारिसों को जो दिनांक 1 जनवरी 2011 तक बीडीडी चाल में रह चुके हैं, उन्हें 15 लाख रुपयों का सन्निर्माण लागत पर स्वामित्व आधार पर 500 स्क्वायर फीट की पुनर्विकसित निवास स्थान का आवंटन करने का निर्णय लिया है। मेरी सरकार ने राज्य में विधान भवनात सध्या राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे आणि त्यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होईल। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया। तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। धर्मावरती आलेल्या संकटासाठी पक्ष आणि नेते या सगळ्यांना बाजूला ठेवून एकत्रित येण्याचं आवाहन इंदुरीकर महाराज यांनी जळगाव इथे कीर्तनातून केलंय। पक्षनेते यांच्यामुळे निर्माण झालेलं वैर सोडून धर्मासाठी एकत्र लढा असं म्हणत इंदुरीकर महाराज यांनी सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवरती अप्रत्यक्षपणे भाष्य केलं। मुंबई सत्र न्यायालयात पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे आणि या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि प्रवीण राऊत हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पोलीस भरतीप्रमाणे महापारेषण कंपनीमध्ये तृतीयपंथीयांना नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीवर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि त्या याचिकेवरती आज सुनावणी पार पडणार आहे।
लासल गावात कांद्याच्या भावात घसरण झाली, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला असून बाजार समिती आवारात आंदोलन सुरू केलंय. धाराशिवमध्ये कोथिंबीरीसह टोमॅटो आणि इतर भाज्यांची आवक घटली आहे. तापमान वाढीचा फटका भाजीपाल्याला बसलाय. किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर रिसोड वाशिम इथे शासकीय हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू होती आणि या केंद्रावरती केंद्र सरकारनं घोषित केलेल्या 5,335 रुपये प्रति क्विंटल दरानं हरभऱ्याची खरेदी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आजपासून नाफेडच्या चणा खरेदीला सुरुवात होणार आहे. खासगी बाजारात चणा खरेदीला 4,500 रुपये बाजारभाव आहे. शासकीय नाफेड चणा खरेदीत शेतकऱ्यांना 5,300 रुपये भाव मिळत असल्यामुळे अमरावतीत शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्राबाहेर कालपासून रांगा लावल्या. लंपी आजारामुळे दगावलेल्या जनावरांचे नुकसान भरपाई अनुदान मिळावं अशी मागणी धुळे जिल्ह्यातल्या पशुपालकांनी केली आहे. लंपीमुळे मृत झालेल्या 224 जनावरांपैकी 124 पशुपालकांना सुमारे 34 लाखांचं नुकसान भरपाई अनुदान मिळालंय. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिराभोवतीची जागा संपादनाच्या हालचाली सुरू झाल्यात. 200हून अधिक मिळकतधारकांना देवस्थान समितीकडून पत्र पाठवण्यात आली असून लेखी संमतीसाठी 2 मार्चपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या सौंदर्याला बाधा पोहोचली. अनेक वेळा वज्रलेप केल्यानंतर मूर्तीच्या चेहऱ्याचे हावभाव बदललेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी अचानक केलेला वज्रलेप वादात सापडलाय. अकोल्यातील गीतानगर भागातील महादेवाच्या मंदिरातील पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची अफवा पसरली आणि ही अफवा पसरताच मंदिरात लोकांनी गर्दी केली होती आणि अशा अफवांना बळी पडू नये असं आवाहन अनिसनं केलं. धाराशिव नामकरण अंमलबजावणीसाठी एका आठवड्याचा कालावधी लागणार. सर्व विभागांना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता असल्याचं समोर आलं आणि कशा पद्धतीनं आणि केव्हापासून त्याची अंमलबजावणी होईल याबाबत शासनाकडून कळवलं जाईल. बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या जागरूक पालक सुदृढ बालक या मोहिमेअंतर्गत धक्कादायक माहिती समोर आली. यात जवळपास 438 बालकांना रक्तक्षय असल्याचं उघड झालंय. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलंय. गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. नागपूर मध्य भारतातील ड्रग्जचं केंद्र बनत आहे आणि वर्षभरात 4 कोटींपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर 2 वर्षात एनडीपीएस अंतर्गत 617 गुन्हे तर 840 आरोपींना अटक झाली आहे. गोंदियामध्ये कामकाजात हयगय केल्याप्रकरणी 3 महिला पोलीस शिपायांवरती निलंबनाची कारवाई झाली आहे. यामध्ये रामनगर पोलीस ठाणे, डुगीपार पोलीस ठाणे आणि महिला सेलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मित्रासह पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना संभाजीनगरमधील दौलताबादमध्ये घडली आहे. शाकिब शेख फैयाज असं या मुलाचं नाव आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. तुनिशा शर्माला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यातील डोनगाव इथे पेट्रोल पंप चालकाची 3.5 लाख रुपये असलेली पिशवी घेऊन चोरट्यानं पळ काढलाय आणि यावेळी पोलिसांनी तब्बल 22 किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केलं. बीडच्या नवगण राजोरी परिसरात कापूस व्यापाऱ्याच्या दुचाकीतून 10 लाख रुपयांची रोकड चोरट्यानं लंपास केली. हकीम शहाबुद्दीन शेख यांनी बँकेतून काढलेले पैसे दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते आणि चोरट्याची त्यावरती नजर पडली असता हकीम यांची नजर चुकवून त्यानं 10 लाखांची रोकड घेऊन पळ काढला. मालेगावच्या चंदनपुरी इथून कार्यक्रम ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि आता बातमी आहे अहमदनगरमध्ये बंदुकीचा धाक दाखवत 2.5 लाखांची लूट करण्यात आली. 2 पेट्रोल पंपावरती प्रयत्न झालाय. संगमनेर तालुक्यातील साकूर आणि घारगाव मधली ही घटना आहे. साकूर पेट्रोल पंपावरती काल रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली आणि तिघांनी बंदुकीचा धाक दाखवत 2.5 लाख रुपयांची रक्कम लांबवली आहे. साकूर गावातील संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि साकूरमधील घारगावमध्ये रात्री 10च्या सुमारास पेट्रोल पंपावरती
प्रयत्न फसल्यानंतर साकूरमध्ये चोरटे यशस्वी झाले. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यातल्या हद्दीतली ही घटना आहे.